नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। अग्निवीर भरती संदर्भात दोन महत्त्वाचे अपडेट आलेले आहेत। पहिल्या याच्यात तर त्यांना विवाह करण्यास बंदी आणलेली आहे। मग आता ही बंदी कोणत्या काळापर्यंत राहणार आहे, काय काय त्याच्यासाठी नियम आहेत आणि जर एखाद्याने समजा या कालावधीत लग्न केलंच तर त्याच्यासोबत काय होऊ शकतं, ही पहिली अपडेट। दुसरी अपडेट, आता अग्निवीरांची पहिली बॅच रिटायर होणार आहे 2026 मध्ये। 25% लोकांना तर तिथंच परमनंट केलं जाणार आहे। बाकीचे उरलेल्या 75% लोकांनी काय करावं, याच्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक समिती नेमलेली आहे। तर त्या समितीचा उद्देश काय असणार आहे आणि त्यांना महाराष्ट्रात सरकारी नोकरी मिळू शकते का, याच्याविषयीचा एक GR आलेला आहे। तर त्या दोन महत्त्वाच्या अपडेट्स आपण कव्हर करणार आहोत। तुम्ही जर अग्निवीर भरतीची तयारी करत असाल किंवा तुमच्यापैकी एखादा मित्र अग्निवीर भरतीला लागला असेल, त्याची बॅच कंप्लीट होणार असेल, तो 22 ला लागला असेल, 23 ला लागला असेल, नंतर लागला असेल, तर त्याच्यासोबत या व्हिडिओची लिंक तुम्ही नक्की शेअर करा। याच्यामध्ये मी तुम्हाला एकदम डिटेलमध्ये सरळ सोप्या साध्या भाषेत हे गोष्टी समजून सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे मित्रांनो। आणि जे कोणी उमेदवार महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी देखील तयारी करत असतील तर त्यांच्यासाठी लेखी परीक्षेची संपूर्ण बॅच 999 मध्ये रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये जे आहे तर ते आपल्याकडे अवेलेबल आहे। आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून किंवा हा नंबर आहे याला कॉल करून तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता। पहिली जी अपडेट आलेली आहे तर त्याच्यामध्ये काय सांगण्यात आलेले आहे की अग्निवीरांना त्यांच्या सेवा कालात आता विवाह करण्यास मनाई करण्यात आलेली, म्हणजे त्यांना लग्न करण्यास इथं बंदी आणलेली आहे। आर्मीने हा एक निर्णय घेतलेला आहे। तर हा निर्णय नेमका कशासाठी आहे तर तो समजून घ्यायचा। बघा, अग्निवीरांबाबत लष्कराने घेतला मोठा निर्णय। जर परमनंट व्हायचं असेल तर लग्न करता येणार नाही। तुम्ही म्हणाल हे परमनंट काय आहे, लग्न का करू दिलं जात ते आहे, तर या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेत जे आहे तर ते समजून सांगतो। लक्षात घ्या की आर्मीने त्यांचं जे उमेदवार परमनंट कमिशन मध्ये येतील, म्हणजे जे कायमस्वरूपी नियुक्ती घेतील, त्यांच्यासाठी शिस्त आणि वैयक्तिक पात्रते संदर्भातले एक कडक नियम जे आहेत तर ते जाहीर केलेले आहेत। या नियमांतर्गत फॉर एक्झाम्पल 2022 मध्ये पहिली बॅच जी आहे तर ती होती। फॉर एक्झाम्पल पहिली बॅच जाऊ द्या, समजा आता 2026 मध्ये अग्निवीरांची एक नवीन बॅच आली। आता ही 4 वर्ष चालेल, म्हणजे जवळपास 2030 मध्ये ही रिटायर होईल। 2030 मध्ये ही रिटायर होईल। आता बघा, हे जे 4 वर्ष असतील, या 4 वर्षाच्या काळात जर कोणी उमेदवार अग्निवीर म्हणून भरती झाला असेल, आर्मी मध्ये अग्निवीरची स्पेशल भरती येते, अग्निवीर म्हणून भरती झाला असेल तर या 4 वर्ष त्याला लग्न करता येणार नाही। लग्न करता येणार नाही, हे 4 वर्ष लग्न करता येणार नाही त्याला। लक्षात घ्या, अग्निवीरांना त्यांच्या 4 वर्षाच्या सेवा कालावधीत लग्न करण्याची परमिशन नाही। आता बरेच उमेदवार काय करतात, गावाकडे जातात, लग्न करतात, फोटो वगैरे टाकत नाही, कोणाला सांगणार नाही। तर त्याशाही गोष्टी होऊ शकतात, होतात त्या पण, जिथे जिथे मनाई असते तिथे अशा गोष्टी करून टाकतात लोक, त्याला काय आपण बंधन लावू शकत नाही। पण जनरली काय सांगण्यात आले की तुम्ही लग्न करू शकत नाही, लग्नासाठी तुम्हाला सुट्टी मिळणार नाही। लग्न जर तुमचं आढळलं तर पुढे काय होईल ते पण सांगतो। तुम्ही म्हणाल लगेच 2030 लग्न करून टाकतो, लगे बँड बाजा बारात तयार, तसं नाही। लक्षात घ्या, तरी पण नाही, त्याचं काय म्हणणं आहे, इथं जर तुमची 4 वर्ष सेवा पूर्ण झाली, जोपर्यंत तुम्ही परमनंट होत नाही, परमनंट होण्याची जी प्रक्रिया आहे, परमनंटची प्रक्रिया, तिला जवळपास 6 महिने लागतील। याच्यानंतर 6 ते जास्त पण लागू शकतात, पण जनरली 6 महिने लागले पाहिजे, 4 ते 6 महिने। जोपर्यंत परमनंट प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही लग्न करू शकत नाही। म्हणजे 2026 पासून तर जोपर्यंत परमनंट होण्याची प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हाला लग्न करता येणार नाही। 4 वर्ष तर आहे, पुढे 6 महिने किंवा पुढचे जे काही महिने असतील परमनंटचा निकाल लागेपर्यंत तुम्हाला लग्न करता येणार नाही। लक्षात घ्या, 4 वर्षाची सेवा पूर्ण झाल्यानंतरही जोपर्यंत कायमस्वरूपी सैनिक बनण्याची प्रक्रिया पूर्ण होत नाही, अंतिम निकाल लागत नाही, तोपर्यंत उमेदवाराने अविवाहित राहणं इथं गरजेचं आहे। तुम्ही म्हणाल ही परमनंट होण्याची प्रक्रिया नेमकी कशी होणार आहे ते मी पुढे सांगतोच। सोबत जर एखाद्याने केलंच, करून टाकलं लग्न परस्पर, तर त्याला काय करलं जाईल मित्रांनो, तो कितीही चांगला असला, कितीही कामगिरी असली तरी त्याला कायमस्वरूपी साठी अपात्र ठरवले जाणार आहे। म्हणजे त्याचा 4 वर्षाचा मे बी कालावधी समाप्त होणार नाही लग्न केल्यामुळे, परंतु नंतर 4 वर्ष नंतर त्याला जेव्हा परमनंट करण्याची वेळ येईल त्याला संधी दिली जाणार नाही, कारण की त्याने रूल ब्रेक केलेला आहे। आता परमनंट होण्याची प्रक्रिया नेमकी कशी असते, फॉर एक्झाम्पल आता 2022 मधली जी बॅच होती तर ती जून जुलै किंवा आय थिंक ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये, आता हे 2 वेगवेगळ्या तारखा आलेल्या आहेत त्या, ओके, GR मध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर आहे, इथं जून जुलै आलेलं होतं। 4 वर्षाची सेवा पूर्ण करतील।
अशा एकूण अग्निवीरांपैकी साधारण 25% अग्निवीरांना परमनंट केलं जाणार आहे. समजा जर 100 अग्निवीर असतील तर या 100 पैकी 25 अग्निवीर आहे ना परमनंट होतील आणि 75 अग्निवीरांना घरी पाठवलं जाईल. त्यांना पैसे दिले जातात, काहीतरी 12 का 24 लाख रुपये दिले जातात त्यांना. त्याच्यानंतर यांची जबाबदारी कोण घेतं? राज्य सरकार आहे. त्यांनी सांगितले की विविध राज्य सरकारांनी त्यांना त्यांच्या शासकीय सेवेत, खाजगी सेवेत किंवा त्यांना स्वतःचं काय करायचं असेल करू द्या, त्याच्यासाठी ते मदत करतील. याचा पण जी आर आलेला आहे, 75% जी आर आलेला आहे, तो पुढच्या भागात आहे. हे जे 25% होणार आहेत ना, यांनी खास लक्ष ठेवायचं की यांना लग्नाची डायरेक्ट पूर्ण मनाई आहे. निवडीचे टप्पे कसे असतात या 25% साठी लक्षात घ्या. 4 वर्षातील तुमचा परफॉर्मन्स, छोटी एक लेखी परीक्षा घेतली जाते, फिजिकल फिटनेस चेक केला जातो आणि तुम्ही डिसिप्लिन पाळला होता का, ऑर्डर पाळले होते का, तर या सगळ्या काही गोष्टी तुमच्या इथं चेक केल्या जातात मित्रांनो. ओके, तर या सगळ्या गोष्टी येतात. फॉर एक्झाम्पल एखादा उमेदवार जर 21व्या वर्षाला त्याला 25व्या वर्षी डिस्चार्ज मिळतो आणि या कालावधीमध्ये तरुणांमध्ये शिस्त राखणे हा लष्कराचा मुख्य उद्देश आहे, म्हणून त्यांनी लग्नाला इथं जे आहे तर तिथं मनाई केलेली आहे. ही पहिली अपडेट होती. मग पहिल्या अपडेटमध्ये काय की तुम्ही अग्निवीर म्हणून भरती झालात, 4 वर्ष तर लग्न विसरून जायचं. त्याच्यानंतर जोपर्यंत तुम्ही परमनंट होत नाही, समजा तुम्ही परमनंट नाही झाले तर तुम्ही लग्न करू शकता. दुसरी अपडेट जी आहे तर ती महाराष्ट्र शासनाकडनं आहे. पहिली अपडेट ही आर्मी कडून होती, ती संपूर्ण देशासाठी लागू होती. दुसरी अपडेट ही फक्त महाराष्ट्रातील जे उमेदवार अग्निवीर मध्ये जात आहेत किंवा अग्निवीर मध्ये आहेत त्यांच्यासाठी ही अपडेट असणार आहे मित्रांनो. दुसरी अपडेट ही महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग जे सरकारी नोकरीचं काम पाहतं त्याच्याची 6 जानेवारी 2026 रोजी हा जी आर आलेला आहे. जी आर काय बघा, अग्निवीरांना शासनाच्या विविध विभागांच्या अधीनस्थ शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये समाविष्ट करून घेण्याच्या अनुषंगाने शासन स्तरावर अभ्यास गट गठीत करण्याबाबत, म्हणजे सरकारने एक समिती नेमलेली आहे की त्यांना कशा पद्धतीने सरकारमध्ये समाविष्ट केलं गेलं पाहिजे. आता तुम्हाला माहिती आहे की जर 100 अग्निवीर भरती केली असेल तर 25% आर्मी स्वतःकडेच ठेवून घेणार आहे, त्यांना परमनंट म्हणतात, त्यांना परमनंट केलं जाणार आहे. परंतु हे जे 75 उरतील ना, तर केंद्र सरकारने काय सांगितलेलं होतं की जे काही राज्य सरकार असतील, फॉर एक्झाम्पल महाराष्ट्र शासन असेल, राज्य शासन असेल, तर राज्य शासन यांना काय करेल, सरकारी नोकरीमध्ये समाविष्ट करण्यासंदर्भातल्या तरतुदी करतील असं केंद्र सरकारने ऑलरेडी सांगितलेले. त्या संदर्भात राज्य शासनाची समिती पण स्थापन करण्यात आलेली आहे. लक्षात घ्या, 2022 ची जी पहिली बॅच होती त्याच्यामध्ये 2839 अग्निवीरांना पहिल्या तुकडीला पुढील वर्षी म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर 2026 मध्ये जे आहे तर ते 4 वर्ष पूर्ण होत आहे आणि त्याच्यानंतर अग्निवीरांच्या 25% अग्निवीरांची सेवा नियमित होईल. परंतु उरलेले 75% उमेदवारांना कोठे सामील करण्यासाठी शासनाने सांगितलेलं होतं, एक तर काय पोलीस, ऑलरेडी हरियाणाने 20% आरक्षण दिले मित्रांनो. पोलीसमध्ये काय सांगितलेले की जिथे पोलीस भरती निघेल तिथं 20% आरक्षण ऑलरेडी वेगवेगळ्या राज्यांमध्ये लागू करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर वन विभागाच्या, अग्निशमन दलाच्या, राज्य राखीव पोलीस दलाच्या यांसारख्या शासकीय सेवांमध्ये समावेश करून घेतल्यास त्यांच्या कौशल्य आणि प्रशिक्षणाचा शासनाला उपयोग होईल आणि उच्च दर्जाचे प्रशिक्षण पूर्ण झालेले उमेदवार मिळतील. कुठे कुठे त्यांना सांगितलेले बघा, पोलीसमध्ये समाविष्ट करू शकतात, वन विभागात वनरक्षकची नोकरी निघते तिथं करू शकतात, अग्निशमन दलमध्ये फायर फायटर्स असतात, फायरमन असतात, ड्रायव्हर असतात, त्याच्यानंतर SRPF राज्य राखीव पोलीस दलांमध्ये त्यांचे समायोजन होऊ शकतं. त्यासोबतच ऑलरेडी केंद्र सरकारने CRPF, CAPF, GDच्या भरतींमध्ये ऑलरेडी अग्निवीरांना आरक्षण जे आहे तर ते टाकून दिलेले मित्रांनो. याच्यामध्ये लक्षात घ्या, अग्निवीरांना फक्त शासकीय सेवा नाही तर शासकीय सेवा, त्यासोबतच निमशासकीय सेवा आणि खाजगी क्षेत्रामध्ये त्यासोबतच तो स्वतःचा काही रोजगार तयार करू शकतो का या संदर्भातल्या बाबींचा अभ्यास करण्यासाठी एक अभ्यास गट सामील करण्यात जो आहे तर तो येत आहे. हा जी समिती आहे 3 महत्वाच्या शिफारसी देणार. एक तर शासनामध्ये कशा पद्धतीने समाविष्ट करून घ्यावा, किती टक्के आरक्षण द्यावं, कशा पद्धतीने आरक्षण लागू करावं त्याचे समायोजन करतील. पुढचं, खाजगी क्षेत्रातील मोठ्या कंपन्या असतील त्यांना पण जे आहे हे लागत असतील ना, मोठे मोठे कर्मचारी लागत असेल, सिक्युरिटी ऑफिसर्स लागत असतील तिथं. त्याच्यानंतर स्वयंरोजगाराच्या काही त्यांना व्यवसाय करायचा असेल तर त्यांना कशा पद्धतीने आर्थिक मदत केली गेली पाहिजे, बिनव्याजी कर्ज कशा पद्धतीने उपलब्ध करून दिलं पाहिजे याच्या संदर्भातला, आणि ही समिती 3 महिन्यात जो आहे तर तो अहवाल इथं देणार आहे मित्रांनो.
अग्निवीरांच्या पुनर्वसनासाठीची योजना होती, ही संपूर्ण माहिती दिलेली. पहिली अपडेट काय होती मित्रांनो, लग्न संदर्भात, की लग्न करता येणार नाही 4 वर्षापर्यंत, जवळपास 4-5 वर्ष पकडूया तुम्ही. आणि दुसरा आहे ना, तर तो जे 75% उरतील तर त्यांच्यासाठी राज्य शासनाच्या विविध विभागात त्यांना सरकारी नोकरीची, खासगी नोकरीची आणि स्वतः सेल्फ एम्प्लॉयमेंटची अपॉर्च्युनिटी व्हावी, याच्या संदर्भातला GR जो आहे तर तो आलेला आहे मित्रांनो. आता इग्नाइट अकॅडमीचे दर्जेदार कोर्सेस तुम्हाला विविध प्लॅटफॉर्म मध्ये उपलब्ध आहेत मित्रांनो. आता आपण MPSC असेल, UPSC असेल, टीईट, TAT, CTET सोबतच लहान मुलांसाठी नवोदय नावाची परीक्षा असते, शालेय स्कॉलरशिपच्या परीक्षा असतात, त्या देखील आता आपण सुरू केलेल्या आहेत. लॉ असेल, बँकिंग असेल, MBA असेल, सगळ्या काही गोष्टी आपल्याकडे सुरू आहेत मित्रांनो. याच्यासाठी तुम्हाला फक्त इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचंय. तुम्ही ज्या परीक्षेची तयारी करतात ते सर्व काही आता आपल्याकडे अवेलेबल आहे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.